कैसा चार मजले आयाला इकडे जाऊ दे नाही बिल्डिंग में कुछ रहने वाले लोग बता रहे थे कि बिल्डिंग गिरने का चांस है, से कॉलम फटा हुआ कभी भी गिर सकता है। फिर भी हम लोग काम धंधे वाले सब गरीब लोग ही रहते हैं, उसमें कोई किसी को कुछ पता नहीं रहता है कि जीना है मरना है क्या करना है, तो अब इसका कुछ अंदाज लोगों को पता नहीं चला। अचानक से 2 दिन के बाद आज रात में बिल्डिंग में से छोटा मोटा आवाज़ आने लगा, जिसका किसी का टाइल टूटता है, किसी का दीवार फटता है। तो लोगों के मन में डर हो गया कि ऐसा हो क्यों रहा है। तो अकस्मात सभी लोगों ने ये उठ के भाई भागो भागो बिल्डिंग गिर जाएगा बिल्डिंग गिर जाएगा। ये रात 1 बजे से शुरू हुआ और लास्ट में जाके 4 बजे तक बिल्डिंग जो है नीचे आ गई, जबकि हम लोग उसमें से बाकी ओनर भाड़ोतरी सब लोग बाहर आ चुके थे। 2 आदमी हॉस्पिटलाइज हो गए जो उसके अंदर ही दब गए थे। लगभग इसमें टोटल 50-60 लोग रहते थे, ओनर भाड़ोतरी सब मिला के। 4:45 दरम्यान ही इंदिरा निवास म्हणून एक इमारत आहे, सिटी सर्वे नंबर 106 शहाबाज गाव, सेक्टर 19 बेलापूर आणि G+4 इमारत होती। 2013 मध्ये बांधली अशी प्राथमिक माहिती आहे। इमारतीमध्ये 3 गाळे आणि 17 फ्लॅट्स असं होते। आत्तापर्यंत आपण ह्या इमारतीमधून ज्यावेळेस इमारतीला आधी थोडं तडे गेल्यानंतर किंवा आवाज आल्यानंतर बहुतेक लोक बाहेर आली
39 लोक आणि 13 मुले ही आता बाहेर आलेली आहेत. अजूनही 2 लोकांचा शोध सुरू आहे. बाकीच्या आम्ही आता जी माहिती घेतली ती सर्व आणि जे काही हे 39 आणि 13 लोक आहेत त्यांना आम्ही निवारा शेडमध्ये पाठवलं आहे. मला 5 वाजता माहिती मिळाल्यानंतर मी स्वतः साईटवर पण आलो. माझी सगळी टीम आली. NDRFला इन्फॉर्म केलं. NDRFची टीमसुद्धा आपण जर बघितलं असेल तर 6 वाजल्यापासून NDRFची टीम पुन्हा काम करते आणि आता मदत कार्य सुरू आहे. शोध सुरू आहे आम्ही की नेमके अजून किती त्याच्याखाली ढिगाऱ्याखाली आहेत. तो आपल्याला आल्यानंतर आम्ही आपल्याला माहिती देऊ. सर, ही 10 वर्षापूर्वीचीच इमारत होती. गावठाणामधली इमारत आहे की सेक्टर्समधली आहे? नाही, ही गावठाणातली इमारत दिसते. म्हणजे आज जर आपण इथे आल्यानंतर कारण त्याला ह्याच्यात दिसतंय की आणि मूळ रस्त्यावर आहे, असे नाही की ती कुठेतरी बाजूला आहे. इमारतीमध्ये काय झालं आता तो नंतर आपण तपासणी करून कशामुळे इमारत कोसळली याचे शोध घेऊ. परंतु मुळातच दिसतंय की ह्या कंजेस्टेड एरियामधल्या इमारती आहेत. CVD अग्निशमन केंद्रामध्ये आपल्याला सकाळी 4:50 कॉल आला. आपण इथे आपल्या अग्निशमन अधिकारी आणि जवानांसोबत पोहोचलो तर इथे बिल्डिंग कोलॅप्स झालेली होती. त्याच्यामध्ये 2 लोक अडकलेले होते. त्या 2 लोकांचे नावं एक आहे सैफ अली म्हणून आणि रुखसार खातून म्हणून होतं. हे लोक बिल्डिंगच्या आतमध्ये अडकले होते. ते जिवंत होते. ते आवाज देत होते. अग्निशमन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांना जिवंत बाहेर काढलं दोघांना. आणि एक जण मोहम्मद मिराज म्हणून एक मिसिंग आहे आणि आता सध्या समजलेलं आहे की त्याच्यासोबत